शेअर मार्केटसाठी लोकांकडून पैसे गोळा करून कर्ज करणे बंद कर या आजीच्या बोलण्यावरून नातवानेच तिच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। धरणगाव मधील श्रीराम मंदिराजवळ मुलीकडे राहायला आलेल्या लीलाबाई विस्पुते वय 73 राहणार जळगाव यांच्यावर दिनांक 26 जून 2025 रोजी दुपारच्या सुमारास त्यांचा नातू तेजस पोतदार याने घरातील कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले। हल्ल्यानंतर तेजसने घरात अज्ञात मारेकरी आल्याचा बनाव केला होता। मात्र पोलीस तपासात सकाळी आजी नातवामध्ये झालेला वाद, भावाने तेजसच्या हातातील बघितलेली कुऱ्हाड आणि घटनास्थळावरील पुरावे यामुळे त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी केलेल्या चौकशीत तेजसने आपला गुन्हा देखील कबूल केला आहे। लीलाबाई यांच्या डोक्यावर साधारण 8 ते 9 वार होते, तर त्यांचा दावा हात एकाच बोट देखील तुटलेला होता। जळगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे। धरणगाव पोस्टेला उमेद धीरेंद्र विस्पुते यांनी तक्रार दिली की त्यांची आजी लीलाबाई रघुनाथ विस्पुते या धरणगाव येथे त्यांची आत्या वैशालीबाई यांच्याकडे आल्या होत्या। वैशालीबाई यांचा मुलगा तेजस विलास पोतदार याला शेअर मार्केटिंग करण्याची किंवा शेअर ट्रेडिंग करण्याची सवय होती। त्याच्यामध्ये बरेच पैशाचं देखील स्वतःचं त्याने नुकसान केलं होतं। त्याची आजी या इथे आल्यामुळे आजीने तिच्यामागे तगादा लावला होता की का रे बाबा, का तू पैसे उडवतो, ते करतो। त्याच्यामुळे त्याचा मनामध्ये त्याच्या आजीविषयी त्याचा राग होता आणि जर तो रागातनं त्याने आजी दुपारी झोपले असताना त्याने त्याच्या पाठीमागे परस भागामध्ये जी कुऱ्हाड होती ती कुऱ्हाड आजीला त्याने रागाने डोक्यात मारली। आजीवर सध्या जळगाव येथे उपचार चालू आहे। आजीची प्रकृती चांगली आहे, परंतु आजीचा दुसरा नातू उमेद धीरेंद्र विस्पुते याच्या तक्रारीवरून पावडा पोस्टेला BNS धरणगाव पोस्टेला BNS 109 प्रमाणे गुन्हा दाखल करून तेजस विलास पोतदार यास ताब्यात घेतलेले आहे। साधारण आरोपी किती आहेत सर? प्रथमदर्शनी फक्त तेजस विलास पोतदार आहे, त्याच्या घरातीलच व्यक्ती आहे, आजी आहे। त्याला सखोल चौकशी केली, चौकशीअंती त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।